मंडळी, स्टेट बँकेच्या दोन अतिशय प्रसिद्ध मुदत ठेव योजनांमध्ये झालेले बदल आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पहिला बदल आहे स्टेट बँकेच्या अमृत कलश योजनेच्या संदर्भात। स्टेट बँकेची अमृत कलश योजना आता बंद करण्यात आली आहे। या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2025 होती, म्हणजे 1 एप्रिल 2025 पासून अमृत कलश योजना बंद करण्यात आली आहे। मात्र या योजनेमध्ये आधीच म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत ज्यांनी गुंतवणूक केली होती त्यांना त्या ठेवीची मुदत संपेपर्यंत योजनेचा फायदा मिळत राहील। हा होता पहिला बदल। आणि दुसरा बदल म्हणजे स्टेट बँकेच्या अमृतवृष्टी योजनेच्या व्याज दरांमध्ये सुद्धा आता बदल करण्यात आले आहेत आणि हे बदल 15 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहेत। तर आज आपण बघणार आहोत स्टेट बँकेच्या अमृतवृष्टी या योजनेत काय काय बदल झाले आहेत। तर बघूया स्टेट बँकेच्या अमृतवृष्टी या योजनेची माहिती। सगळ्यात आधी आपण बघूया अमृतवृष्टी योजनेची पात्रता काय आहे, म्हणजे या योजनेत कोण गुंतवणूक करू शकतो। या योजनेत गुंतवणूकदाराला वयाची कुठलीही अट नाही, म्हणजे कुठल्याही वयाची व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते। फक्त अल्पवयीन व्यक्तीचं खातं चालवण्यासाठी कायदेशीर पालकाची गरज असते आणि हे कायदेशीर पालक म्हणजे आई आणि वडीलच असावेत। कुठलाही निवासी म्हणजे भारतात राहणारा भारतीय नागरिक किंवा अनिवासी भारतीय म्हणजे भारतात राहत नसला तरी नागरिकत्व भारतातच आहे असा गुंतवणूकदार या योजनेत गुंतवणूक करू शकतो। फक्त इथं एक अट अजून आहे, ती म्हणजे गुंतवणूक भारतीय रुपयांमध्येच करावी लागते। म्हणजे तुमच्याकडे डॉलर्स असतील, पाऊंड्स असतील तरीसुद्धा तुम्हाला गुंतवणूक मात्र भारतीय रुपयांमध्येच निदान या योजनेत तरी करावी लागते। इतर चलनांमध्ये गुंतवणूक करता येणार नाही। या योजनेत संयुक्त खातं सुद्धा सुरू करता येतं आणि व्यवहार करण्याचे अधिकार एका किंवा एकापेक्षा जास्त ठेवीदारांना देता येऊ शकतात। हे होते स्टेट बँकेच्या अमृतवृष्टी या योजनेचे गुंतवणूक करण्यासाठीचे नियम किंवा निकष। आता आपण बघूया अमृतवृष्टी योजनेसाठी असलेले ठेवींचे नियम। या योजनेअंतर्गत किमान म्हणजे कमीत कमी 1000 रुपयाची गुंतवणूक करावी लागते। म्हणजे या योजनेत खातं सुरू करताना किमान 1000 रुपये भरून खातं सुरू करावं लागतं आणि जास्तीत जास्त 3 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक या योजनेत करता येते। मात्र त्यापेक्षा अधिक गुंतवणूक या योजनेत करता येत नाही। या योजनेची मुदत 444 दिवसांची आहे, म्हणजे साधारण 1 वर्ष 2 महिने आणि 17 दिवस एवढी मुदत आहे। त्यापेक्षा कमी किंवा जास्त मुदतीसाठी या योजनेमध्ये गुंतवणूक करता येत नाही। त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी फॉर्म भरताना न विसरता मुदतीच्या रकमेपुढे 444 दिवस असं लिहायला विसरू नका। तसंच SBIच्या शाखेत गेल्यावर 444 दिवसांच्या योजनेत गुंतवणूक करायची आहे असं सांगा, कारण अनेकदा बँकेतील कर्मचाऱ्यांना सुद्धा योजनेचं नाव माहिती नसतं। तसंच या योजनेमध्ये एक रकमी गुंतवणूक करावी लागते, कारण ही फिक्स डिपॉझिट योजना आहे। यात आवर्तक ठेवीसारखे दर महिन्याला पैसे भरता येत नाहीत। पण जर तुम्ही एकदा रक्कम भरून खातं उघडल्यावर तुम्हाला पुन्हा पैसे भरायचे असतील तर तुम्हाला नवीन खातं उघडावं लागेल। अशी तुम्ही कितीही खाती उघडू शकता, त्यात कुठलीही मर्यादा दिलेली नाही। तर हे होते SBI अमृतवृष्टी योजनेसाठी असलेले ठेवींचे नियम। आता आपण बघूया अमृतवृष्टी योजनेचे बदललेले व्याजदर। मंडळी, या योजनेत यापूर्वी सामान्य नागरिकांसाठी म्हणजे ज्यांचं वय 60 वर्षांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी व्याजदर 7.25% होता, तो आता 7.05% करण्यात आलेला आहे। आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे ज्यांचं वय 60 पेक्षा जास्त पण 80 वर्षांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी व्याजदर 7.75% होता, तो आता 7.55% करण्यात आलेला आहे। आणि सुपर सिनियर सिटीजन म्हणजे ज्यांचं वय 80 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी यापूर्वी वेगळा असा व्याजदर नव्हता। मात्र आता सुपर सिनियर सिटीजनसाठी सुद्धा नवीन व्याजदर लागू करण्यात आलेला आहे, जो 7.65% एवढा करण्यात आलेला आहे। तसंच या योजनेत मिळणारं व्याज तिमाही चक्रवाढ पद्धतीने मिळतं। मात्र तुम्ही व्याजाची रक्कम दर महिन्याला किंवा दर 3 महिन्यांनी घेत असाल तर मात्र तुम्हाला व्याज सरळ व्याज पद्धतीने दिलं जातं, म्हणजे त्यावर तिमाही चक्रवाढ पद्धत लागू होणार नाही। आणि जर तुम्ही व्याजाची रक्कम मुदतीच्या शेवटी घेणार असाल तर त्यावर तिमाही चक्रवाढ पद्धतीने व्याज लागू केलं जातं, म्हणजे तुम्हाला व्याजावर व्याज दिलं जातं। या योजनेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत व्याज आपल्याला 3 प्रकारे मिळू शकतं, दर महिन्याला, दर 3 महिन्यांनी किंवा मुदत पूर्ण झाल्यावर। त्यामुळे ही योजना खास करून ज्येष्ठ नागरिकांना हवं तर मासिक उत्पन्न म्हणजे दर महिन्याला पेन्शनसारखं उत्पन्न देऊ शकते, दर तिमाहीला म्हणजे दर 3 महिन्यांनी उत्पन्न देऊ शकते किंवा मुदत पूर्ण झाल्यावर मूळ रकमेसह व्याजाची रक्कम एकदम देऊ शकते। तर ही होती SBI अमृतवृष्टी योजनेत मिळणाऱ्या व्याजदराविषयी माहिती। आता बघूया SBI अमृतवृष्टी या योजनेत व्याजदरानुसार मिळणारा परतावा किती होईल। आधी आपण बघूया सामान्य नागरिकांना या योजनेत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला आणि दर 3 महिन्यांनी किती व्याज मिळेल।
जर तुम्ही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला 588 रुपये मिळतील आणि दर 3 महिन्यांनी 1763 रुपये मिळतील। जर तुम्ही या योजनेमध्ये 5 लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला 2938 रुपये मिळतील आणि दर 3 महिन्यांनी 8813 रुपये मिळतील। जर तुम्ही या योजनेमध्ये 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला 8813 रुपये मिळतील आणि दर 3 महिन्यांनी 26438 रुपये मिळतील। जर तुम्ही या योजनेत 20 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला 11750 रुपये मिळतील आणि दर 3 महिन्यांनी 35250 रुपये मिळतील। आता आपण बघूया ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला आणि दर 3 महिन्यांनी किती व्याज मिळेल। जर ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेत 1 लाख रुपयाची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला 629 रुपये मिळतील आणि दर 3 महिन्यांनी 1888 रुपये मिळतील। जर या योजनेत ज्येष्ठ नागरिकांनी 5 लाख रुपयाची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला 3146 रुपये मिळतील आणि दर 3 महिन्यांनी 9438 रुपये मिळतील। जर ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेमध्ये 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला 9438 रुपये मिळतील आणि दर 3 महिन्यांनी 28313 रुपये मिळतील। आणि जर ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेमध्ये 20 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला 12583 रुपये मिळतील आणि दर 3 महिन्यांनी 37750 रुपये मिळतील। आता आपण बघूया सुपर सिनियर सिटीजननी या योजनेत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला आणि दर 3 महिन्यांनी त्यांना किती व्याज मिळेल। जर त्यांनी या योजनेमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला 638 रुपये मिळतील आणि दर 3 महिन्यांनी 1913 रुपये मिळतील। जर सुपर सिनियर सिटीजन्सनी या योजनेमध्ये 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर दर महिन्याला त्यांना 3188 रुपये मिळतील आणि दर 3 महिन्यांनी 9563 रुपये मिळतील। जर त्यांनी या योजनेमध्ये 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला 9563 रुपये मिळतील आणि दर 3 महिन्यांनी 28688 रुपये मिळतील। तसंच त्यांनी या योजनेमध्ये 20 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिन्याला 12750 रुपये मिळतील आणि दर 3 महिन्यांनी 38250 रुपये मिळतील। आणि आता बघूया जर मुदतीच्या शेवटी व्याज घ्यायचं ठरवलं तर किती रक्कम मिळेल। या योजनेत सामान्य गुंतवणूकदारांसाठी 1 लाखाच्या ठेवीवर मुदत पूर्ण झाल्यावर 8873 रुपये एवढं व्याज मिळेल। ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 लाखाच्या ठेवीवर योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर 9525 रुपये एवढं व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटीजनसाठी 1 लाखाच्या ठेवीवर योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर 9656 रुपये एवढं व्याज मिळेल। तसंच सामान्य गुंतवणूकदारांसाठी 5 लाखाच्या ठेवीवर योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर 44365 रुपये एवढं व्याज मिळेल। ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 लाखांच्या ठेवीवर योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर 47626 रुपये एवढं व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटीजनसाठी 5 लाखांच्या ठेवीवर योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर 48280 रुपये एवढं व्याज मिळेल। तसंच सामान्य गुंतवणूकदारांसाठी 15 लाखाच्या ठेवीवर योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर 1,33,095 रुपये एवढं व्याज मिळेल। ज्येष्ठ नागरिकांना 15 लाखाच्या ठेवीवर योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर 1,42,879 रुपये एवढं व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटीजनसाठी 15 लाखांच्या ठेवीवर योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर 1,44,841 रुपये एवढं व्याज मिळेल। आणि सामान्य गुंतवणूकदारांसाठी 20 लाखाच्या ठेवीवर योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर 1,77,460 रुपये एवढं व्याज मिळेल। ज्येष्ठ नागरिकांना 20 लाखाच्या ठेवीवर योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर 1,90,505 रुपये एवढं व्याज मिळेल आणि सुपर सिनियर सिटीजन्सना 20 लाखांच्या ठेवीवर योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर 1,93,122 रुपये एवढं व्याज मिळेल। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या गुंतवणुकीला सरकारी सुरक्षितता सुद्धा मिळेल, कारण योजना स्टेट बँकेची आहे आणि स्टेट बँक ही भारतातील सगळ्यात मोठी आणि सरकारी बँक आहे। तर मंडळी, ही होती SBIच्या अमृतवृष्टी योजनेमध्ये व्याजदरानुसार मिळणाऱ्या परताव्याची माहिती। पण जर ठेवीदारांना मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद करावं लागलं तर काय होईल? मंडळी, जर ठेवीदारांना मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद करावं लागलं तर व्याजदर थोडासा कमी मिळतो। जर तुमची ठेवीची रक्कम 5 लाख रुपयांपर्यंत असेल आणि तुम्ही मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद केलं तर तुम्हाला मिळणाऱ्या व्याजदरावर 0.5% कपात होईल। म्हणजे जर तुम्हाला 7.05% व्याजदर मिळत असेल तर तो 6.55% एवढा व्याजदर मिळेल। तसंच
तुमची ठेवीची रक्कम 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही मुदत पूर्ण होण्याआधी खातं बंद केलं तर तुम्हाला मिळणाऱ्या व्याजदरावर 1% कपात होईल। म्हणजे जर तुम्हाला 7.05% व्याजदर मिळत असेल तर तो 6.05% एवढा व्याजदर मिळेल। मात्र खातं सुरू केल्यावर 7 दिवसात किंवा त्याआधीच खातं बंद केलं तर त्यावर कुठलंही व्याज दिलं जाणार नाही। आता बघूया या योजनेत गुंतवणूक केल्यास प्राप्तिकरात सवलत मिळते का। मंडळी, ही योजना 444 दिवसांची असल्यामुळे या योजनेतील गुंतवणुकीच्या रकमेवर 80C अंतर्गत कुठलीही सवलत मिळत नाही। तसंच या योजनेअंतर्गत मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर प्राप्तिकराच्या नियमाप्रमाणे कर भरावा लागतो। फक्त सामान्य नागरिकांना म्हणजे 60 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या ठेवीदारांना या योजनेअंतर्गत वार्षिक व्याज 50,000 रुपयांपर्यंत मिळालं तर त्यावर TDS कपात होत नाही। पण 50,000 पेक्षा जास्त व्याज असेल तर मात्र TDS कपात केली जाते। तसंच ज्येष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत वार्षिक व्याज 1 लाख रुपयापर्यंत मिळालं तर त्यावर TDS कपात केली जात नाही। पण 1 लाख रुपयापेक्षा जास्त व्याज असेल तर मात्र TDS कपात केली जाईल। तरीही सामान्य नागरिकांनी फॉर्म 15G आणि ज्येष्ठ नागरिक फॉर्म 15H भरून TDS कपात टाळू शकतात। मंडळी, तुम्हाला मुदत ठेवींवर किंवा पोस्टाच्या बचत योजनांमध्ये मिळणाऱ्या व्याजावर किती प्राप्तिकर भरावा लागतो याची संपूर्ण माहिती हवी असेल तर आम्ही याआधी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे, त्याची लिंक कमेंट्समध्ये दिली आहे। आपण तिचा वापर करून तो व्हिडिओ बघू शकता। तीच लिंक आता आय बटनमध्ये सुद्धा दिसत आहे। पण SBI अमृतवृष्टी या योजनेत गुंतवणूक कशी करावी। मंडळी, या योजनेत गुंतवणूक अनेक माध्यमांद्वारे केली जाऊ शकते। पहिला पर्याय, तुम्ही SBIच्या कुठल्याही शाखेत जाऊन खातं सुरू करू शकता। दुसरा पर्याय म्हणजे मोबाईल बँकिंग ॲप्सद्वारे खातं सुरू करू शकता। या ॲप्समध्ये योनो SBI, योनो लाईट याचा समावेश होतो। तसंच SBIच्या इंटरनेट बँकिंगद्वारे सुद्धा तुम्ही या योजनेत खातं सुरू करू शकता।